ठीक आहे, करपलेला भाग आपण काढू आणि मग खाऊ. नमस्कार, कसे आहात सगळेजण? आशा करते तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल, मजेत असाल आणि आनंदात असाल. मी कल्याणी, तुम्हा सगळ्यांचं मी कल्याणी चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे फेमस राजस्थानी मारवाडी रोट. तसं तर काही मी एकटीने बनवणार नाही, कारण बरेच दिवस झाले बनवून, त्याच्यामुळे आता जमेल की नाही मला माहिती नाही. फक्त कसा बनवायचा ते सुरुवातीला फक्त मला भाभी बनवून देणार आहेत. बाकीची कणिक वगैरे तर मी मळून ठेवतेच आहे. कणिक मळताना काय आपल्याला पाहिजे तेवढी कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकायचा आणि नमक टाकायचा आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असा कडक असं कणिक मळून झालं पाहिजे, म्हणजे एकदम असा सख्त आटा मळून झाला पाहिजे. थोडंसं जरी पातळ झालं तरी व्यवस्थित येत नाही. आता एवढा कडक आटा मळून सुद्धा भाभी म्हणत होत्या थोडासा सैलच आहे, याच्यापेक्षा म्हणे अजून कडक पाहिजे होता. इथं आता मी कुकरला तांदूळ लावले. आता इथं भाभी बोलली की मी लाटून देते. आता एवढा आटा कठीण होता तरी पण म्हणत होते अजून जरा कठीण पाहिजे होता. आता एवढा कठीण असून पण हात भरून येत होता, अजून कठीण पाहिजे. लाटून झाल्यानंतर मग त्याने असं एका साईडला चाकूने असं त्याच्यावर छिद्र पाडून घेतली. आता रोट करायचं म्हटलं तर त्याला एका साईडनं छिद्रही पाडायलाच लागतात, कारण तो तर महत्त्वाचा पॉईंट आहे त्यातला. कारण तो रोट पलटल्यानंतर ना म्हणजे ज्यावेळी खालची बाजू वर येते त्यावेळेस त्याला वरच्या साईडनं चिमटवायला लागतं आणि ते व्यवस्थित होण्यासाठी त्याला एका साईडनं छिद्रही पाडावीच लागतात. आता त्या हातानंच असं भाजत आहेत, हे करायचं असतं असं. त्या करत होत्या, मग हे असं अर्ध त्यांनी केलं. त्याच्यानंतर मग मला बोलले ते आता तुम्ही करा म्हणून. ते विचारलं मी त्यांना तुमच्या हाताला भाजत नाही का? त्या बोलले आमचं हे रोजचंच असतंय. एवढं त्यांनी छान करून दिलं आणि शेवटी माझ्याकडून गलती झालीच. आता ती काय गलती झाली हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय झालं ते. एवढी ते भाभीने मदत केली, एवढं छान रोट करून दिला आणि शेवटी माझ्याकडून ते प्लॅन फसलंच. क्या करने का? पूरा ऊपर लो. ऐसा इसमें का? अभी देखो ऊपर लेके. आता हा रोट पलटवायचा होता, मला तर काय तो येईना व्यवस्थित पलटवायला. तर मग पुन्हा आणि थोडं जरा खालच्या साईडनं कच्चं होतं, मग त्याने भाजत होते अजून. असं हलक्या हाताने दाबून दाबून ते व्यवस्थित असं खालच्या साईडनं भाजायचं होतं. पण मला काही ते जमत नव्हतं. ते चिमटवलेलं आहे ते सगळं मी चपट करून टाकलेलं. दब गया पूरा. आपने बनाया वो ऐसा हुआ. अभी मैं पक गया. अच्छा, अभी देखो आपको ये करने का पूरा पक जाए ना. हाँ, ऐसे दबाने का आवाज है मेरे. हाँ. आणि हे मी डाएट करायचा विचार करते आणि नवरोबा हे असं काहीतरी आणून ठेवतात घरात. कसं मी डाएट करायचं? आणि याच्या नादातच आहे ना तो सगळा कांड झाला. किती छान बनवलेला रोट असं झालं सगळं त्याचं. मी एकच खाऊन बघितला, म्हटलं छान आहे, बाहेर नेऊन दिला आणि बाकीच्यांना, आणि मग इकडे पाठीमागं लक्षच नाही त्याचं काय चाललंय हे पण नाही बघितलं. हे बिचारा माझा रोट. जरा उघडून बघत होते पण गरम होतं त्याच्यामुळं एकदम वाफ हातावर आली. थोडंसं उघडून बघितला, अजून कच्चा होता म्हणून परत एकदा टाकला. आणि त्याच्यानंतरच सगळ्यात मोठी गलती हे झाली. ती गलती म्हणजे अशी की मी गॅस फुल केला. गॅस मी मोठा करायला नाही पाहिजे होता. गॅस मोठा केल्यामुळं आणि
आणि नंतर माझं लक्षच नव्हतं राहिलं त्याच्याकडे. काकडी चिरत बसले, टोमॅटो चिरत बसले, काकडीची भाजी करायची म्हणून, आणि त्याच्याकडे लक्षच नाही. ते जर गॅस जर कमी ठेवला असता मी तर ठीक होतं, करपला नसता. तुम्ही पण अशी चूक कधी करू नका. तुम्ही जर कधी असा रोट करणार असाल तर जी चूक मी केली ती करू नका. आता एवढा रोट भाजलेला तरी पण मी पुन्हा ठेवायला नाही पाहिजे होता. जेवढा भाजला होता तेवढा इनफ होता. गॅस बंद करून रिटर्न तसाच ठेवला पाहिजे होता. आतल्या आत ते बेक झाला असता. पण नाही, मी परत गॅस मोठा ठेवून परत तसाच ठेवून बसली त्याला, आणि बसली इकडं काकडी चिरत, काकडीची भाजी करायची म्हणून. किती छान रोट केलेला, त्या भाभीने किती मदत करून दिलेली, आणि शेवटी माझ्याकडून असं काहीतरी झालं. आता एवढा उशीर झालेला आहे, एवढा जास्त वेळ झाला आहे, तरी पण माझं अजून पण त्याच्याकडे लक्ष नाही. मी काकडी चिरून झाल्यानंतर आता टोमॅटो चिरत बसले, तरी पण माझ्या लक्षात नाही आलं की बाबांनो मी गॅस बंद करायला पाहिजे, आता झाला असेल म्हणून. सगळं चिराचिरी करून झाली, ते सगळं एका साईडला करून ठेवलं, आणि नंतर मी हे उघडून बघितलं, त्यावेळी त्याचं असं काहीतरी झालेलं. मग आता काय करायचं म्हणलं, एवढं छान केलेलं असं झालं. मग जरा जास्ती भरपूर असं तूप घातलं त्याच्यावर. ते नरम तर पडायला पाहिजे, नाही खाताना खायला पण येणार नाही, एवढं कडक असते. सगळ्या बाजूनी सगळ्या ह्याच्यामध्ये असं तूप त्याच्यामध्ये घातलं, आणि मग ते झाकून ठेवलं. मग जेणेकरून, आणि नंतरचं माझं एक्सप्रेशन काहीसं असं होतं. काय करायचं असं वाटलं. मग म्हणलं काय नाही, जेवढा करपलेला भाग आहे तेवढा आपण काढू आणि मग त्याला खाऊ. एवढी मेहनतीनं केलेलं आहे तर ते असं वाया नाही घालवायचं ना. आणि नंतर केली काकडीची भाजी. तर काकडीच्या भाजीला काय नाही, सिंपल असं काकडी चिरून घ्यायची, टोमॅटो चिरून घ्यायचा, जिरा मोहरीची फोडणी द्यायची, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा काकडी घालायची, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचे, जेणेकरून काकडीमध्ये टोमॅटो पकला नाही पाहिजे जास्त, म्हणजेच शिजला नाही पाहिजे. असं खाताना तो कच्चाच राहिला पाहिजे. लगेच बंद करायचा. जास्त काकडीला शिजवायची गरज नाही, जास्त शिजवल्यानंतर ते काही चांगलं लागत नाही. आता मला तर भाभींनी त्या असंच शिकवलेलं आहे, अशीच असते म्हणून. बाकी कोण कशा पद्धतीने करते मला काही माहिती नाही, असंच करते आणि ते छान लागतं. फायनली भाजी आमटी करून झालेली आहे, आणि आता नवरोबांना आता देते, बघू त्यांची रिॲक्शन कशी आहे ती. त्यांना आता जेवायला वाढते, म्हणजे वाढलेलंच आहे, आणि बघू आता काय म्हणतात. काय मग कसं झालंय जेवण? काकडी मस्त आहे, आमटी मस्त आहे, भात, रोटी जरा तरी काय आहे, रोटी जरा लय बाजून ठेवल्या नुसती, काय करायचं, करपले पण सगळं, काय करायचं, असंच चालतंय, सगळं चांगलं आहे. नवरोबाची रिॲक्शन काहीशी अशी होती, काहीशी म्हणण्यापेक्षा जरा जास्तच होती. म्हणाले परत असला काही प्रयोग करू नकोस, मला आपली भाजी आणि चपातीच देत जा, असलं तर काहीतरी करून. दात तुटायचं माझं. मग हे सगळं असं झालं. वाटलं तुम्हाला माझा आजचा व्लॉग, नक्की कमेंट करून सांगा, आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.